हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही अगदी चटपटीत अशी भाजी बघताय, तर ती ही मी हिरव्या भोकरांपासून बनवलेली भाजी आहे. तर तुम्ही म्हणाल आता भोकरं म्हणजे काय किंवा ती कुठे भेटतात कशी, तर शक्यतो ही गावाकडे शेतात आत्ता उन्हाळ्याचा सीझन सुरू असतो तेव्हा हिरवी असतात, ती नंतर पिकतात, पिकल्यानंतरही ती खाता येतात. पण हिरव्या भोकरांची भाजी किंवा लोणचं बनवलं जातं. तर ही अशा प्रकारे आजकाल मार्केटमध्येही विकायला बसलेले असतात. तर आज मी तर काही गावाला गेली नव्हती, पण अशीच भाजी घेत असताना मला एका भाजीवाल्यांकडे ही भोकरं विकायला असलेली दिसली. तर मी ती आणलेत. तर ही पाव किलो भोकरं आहेत. साधारणतः 30 रुपये पावनं मला ही भोकरं भेटलीत. तर ती मी घरी आणलेत आणि आता आपण ती साफ करून घेऊयात. तर पहिले तर त्याचे मी देठ वगैरे काढून घेतलेत आणि त्यानंतर आपण ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत, कारण त्यावर धूळ वगैरे बसलेली असते. आता त्याच्यावर काही कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे तर मारलेलं नसतं, पण बस धूळ वगैरे तर असतेच असते. त्यामुळे मी ते चांगले आधी तर स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर आपण ते कुकरमध्ये घेऊन शिजवून घेणार आहोत. तर आता मी ती भोकरं कुकरमध्ये घेतलेत, त्यानंतर घातले चवीनुसार मीठ आणि 1 ग्लास पाणी घातले आणि आपल्याला आता याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. तर बस फक्त 2 शिट्ट्या करायच्या, ते लगेच शिजलं जातं. तर भोकरं शिजतातच आहेत तोपर्यंत मी जरा लसूण मिरचीचं वाटण करून घेते. तर मी खलबत्त्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2च हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, तर ते आता जाडसर असं कुटून घेणार आहे. तर आता बघू शकता ते आपलं कुटून झालेलं आहे. त्यानंतर आता इकडे आपला कुकरही गार झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते. साधारणतः बघू शकता तुम्ही शिजून अगदी मऊ झालेत. तर फक्त 2 शिट्ट्या करायच्या किंवा अगदी आपण कढईत पातेलीमध्ये जरी ते शिजवून घेतले तरीही चालतात. तर आता ते मी पाण्यातून बाजूला काढते आणि आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर शिजले असल्यामुळं आता त्याच्या बिया अगदी सहज बाजूला होतात. तर बघू शकता मी दाखवते तुम्हाला. आता त्याची बी काढून आपल्याला असे 2 तुकड्यांमध्ये ते करून घ्यायचं आहे. तर पावशेर असल्यामुळेच त्याचं काही फार असा गर निघालेला नाही आहे. पण आता आपण त्याची फोडणी करून घेऊयात. तर गॅसवर मी कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातले 2 चमचे तेल, थोडंसं अगदी हिंग घातलं आहे आणि अगदी पाव चमचा वगैरे मोहरी आणि जिरं घातलेलं आहे, कारण भाजी आपली थोड्याच प्रमाणात आहे तर त्याला मी जिरं मोहरी अगदी थोडंसं घातलं आहे. त्यानंतर हे ठेचलेलं लसूण मिरचीचं वाटण घातलं आहे. ते थोडंसं परतलं गेलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तर कांदा थोडासा या भाजीला जास्त लागतो, म्हणजे भाजीला टेस्ट लागते. भोकरांना तशी तर स्वतःची अशी काही एक चव नसते, पण आपण हे याच्यामध्ये मसाला कांदा वगैरे घालूया आणि त्याला छान टेस्ट येते. तर आता कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, गरम मसाला पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तर मीठ आपण भोकरं शिजताना पण घातलेलं, पण हे नंतर कांदा वगैरे सगळं घातलं आहे त्यासाठी अगदी थोडंसं मीठ मी वरून घातलेलं आहे. ते सगळे मसाले परतून झाले की नंतर त्यामध्ये मी ही शिजलेली भोकरं, अगदी थोडंसं खोबरं खिसून घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता अगदी 5 मिनटं बस आपल्याला हे परतवून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी रेडी आहे. याला काय आता शिजवून घ्यायची किंवा वाफ द्यायची काही एक गरज नाही आहे. बस फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी रेडी. तर अगदी झटपट तयार होते. बस तुम्हाला आता कुठेही मार्केटमध्ये भाजीला वगैरे तुम्ही गेलेले असताना जर तुम्हाला कुठं अशी भोकरं भेटली तर ती नक्की घेऊन या आणि त्याच्यापासून अशा प्रकारे भाजी बनवा. किंवा आता लोणच्यांचा सीझन सुरू आहे, तर या भोकरांचं लोणचंही खूप छान होतं. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि जशी ही भाजी टेस्टी लागते तेवढीच ही भाजी औषधी गुणधर्मांची आहे. म्हणजे ज्या काही आपण रानभाज्या वगैरे बनवतो तर आपल्याला फार अशा काही त्यांची म्हणजे माहिती नसतं ते आपल्याला किती उपयुक्त आहेत किंवा काय. तर त्यामुळेच मी ही रानभाजी एक बनवलेली आहे. तर नक्की एकदा अशा प्रकारे भोकरांची भाजी ट्राय करा. आणि मी बनवलेली ही भोकरांची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.